नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 29 ऑक्टोबर 2025। कालच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितले होते, म्हणलो होतो मी तुम्हाला पाऊस दाखवेन आणि तो माझ्या गावी दाखवेन, आमच्या भागामध्ये आमच्या गावाला। तर पहा, हे पाहू शकता तुम्ही, हा रात्री पडलेला पाऊस आणि कपाशी पण बघा कशी झालेली। कपाशी तर पूर्ण वेचणी झालेली आहे, पण कपाशीची सुद्धा आता कपाशी सुद्धा म्हणजे वेचणी झाली असल्यामुळे दिसणार नाही तुम्हाला। अशी परिस्थिती झाली, आता ओढे नाले सुद्धा वाहत आहेत आणि ही परिस्थिती जवळपास आज सध्याच्या टायमिंगला पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 ते 70% भूभागामध्ये ओढे नाले वाहणारा पाऊस पडलेला आहे आतापर्यंत। आणि त्याच्यापेक्षाही जास्त अजून सांगायचं जर झालं तर 70%पेक्षाही अधिक सुद्धा पाऊस पडलेला असेल, पण आपण त्याची पुष्टी करत नाहीत। पण एकंदरच आपण 5 ऑक्टोबरला अंदाज दिलेला होता तुम्हाला, त्या अंदाजावर विश्वासाने आणि अभ्यासपूर्ण ठाम राहिलो होतो मी। फक्त मी एकच होतो की जे विपरीत अंदाज देण्यामध्ये यशस्वी होतो। विपरीत अंदाज दिला म्हणजे जेणेकरून 5 ऑक्टोबर रोजी अंदाज दिला होता मी की 2019 सारखी परिस्थिती होणार आहे। बघा आता 2019 सारखी परिस्थिती झालेली आहे का नाही तुम्हीच कमेंटमध्ये सांगा। आणि अजून 3 दिवस पाऊस राहिलेला आहे आणि आज सध्या जर पाहिलं तर माझ्या इथे 65 मिलीमीटर पाऊस रात्री पडलेला आहे आणि ह्याच्या अगोदर फक्त 20 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि ह्याच्या अगोदर म्हणजे काल आणि परवा 20 मिलीमीटर आणि रात्री 65 मिलीमीटर। पण हा पाऊस आम्हाला उशिरा पाऊस सुरू झाला म्हणजे आमच्या गावाला, पण अजून 22 तारखेपासून आपल्या बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू आहे। त्यांच्याकडे तर जवळपास 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला असेल, एवढी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। तसं तुम्हाला मी अंदाज दिलेला होता। आपल्याला जास्त बोलता येत नाही पण अंदाज मात्र अचूक देता येतात, जेणेकरून काही ना फक्त जास्त बोलता येतं पण अंदाज त्यांचे अचूक नसतात। ही परिस्थिती सत्य आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो। तर आपल्या अंदाजामध्ये अजून पुन्हा 3 दिवस मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस आहे। आजपासून आज 29 तारखेला लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आणि हा पाऊस आज दुपारच्या नंतर सुरू होणार आहे, म्हणजे 3-4च्या नंतर आज पाऊस सुरू होणार आहे। आणि पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच अमरावती विभागामध्ये म्हणजेच पश्चिम विदर्भ त्या विभागामध्ये देखील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आज उद्या सकाळपर्यंत। तर ह्या भागामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे। इथे सुद्धा ओढे नाले नद्यांना सुद्धा पाणी येणार आहे, एवढा पाऊस पडणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक, जळगाव, धुळे इथे पण येत्या 24 तासामध्ये उद्या सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे। तो म्हणजे पश्चिमेकडचा भाग आहे नाशिक जिल्ह्याचा, त्यामध्ये पश्चिमेकडचा भाग नाशिकचा त्या भागामध्ये जास्त पाऊस राहणार आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। तर पुणे विभागामध्ये पाहिलं तर पुणेमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। तर सांगली, सातारा, कोल्हापूर इथे मात्र तुरळक ठिकाणी सर्वदूर तिथे पावसाची शक्यता नाही। आता उद्यापर्यंतचा अंदाज झाला। आणि एकंदर पाहिलं तर 30 आणि 31 तारखेला आपल्या राज्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे, 31 तारखेपर्यंत पडणार आहे। 31 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। पण मुख्यत्वे 30 आणि 31 तारखेला जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता हिंगोली, नांदेड, परभणी आणि जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहणार आहे। तर 31 तारखेला कमी पावसाचा अंदाज आहे, त्यामध्ये फक्त 31 तारखेला कमी, त्यामध्ये लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये कमी पाऊस राहणार आहे। तर विदर्भामध्ये 30 आणि 31 तारखेला तिथं सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे। तसं अमरावती विभागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे। तर नाशिक विभागामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे। तर नाशिक विभागामध्ये 4 तारखेपर्यंत म्हणजे 4 नोव्हेंबरपर्यंत नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे। तर 4 तारखेच्या नंतर नाशिक विभागामधला पाऊस मात्र अत्यंत कमी होईल, तिथे उघडीप राहील व तिथल्या शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी 4 तारखेच्या नंतरच तुम्ही पेरणीचा निर्णय करू शकता। तर मराठवाड्यामध्ये 4 तारखेच्या नंतर ज्या भागामध्ये वापसा जर असेल, फक्त 10% भागामध्येच वापसा राहील मराठवाड्यामध्ये, 10 ते 5% भागामध्ये फक्त वापसा राहील। तर तशी तर 1 तारखेपासून वापसा होणार नाही, कारण बऱ्याच भागामध्ये जवळपास मराठवाड्यामध्ये 70-80% भूभागामध्ये वाहुणी पाऊस, तर मध्यम पाऊस हा 20 ते 30% भूभागामध्ये वाहुणी आपला मध्यम पाऊस पडलेला आहे। त्यामुळे आता वापसा तर होणारच नाही लवकर आपल्याला 3-4 तारखेपर्यंत। 4 तारखेच्या नंतर किंवा जशी वापसा होईल तशी तुम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गव्हाची असेल, ज्वारीची असेल किंवा हरभऱ्याची असेल तुम्ही पेरणी करू शकता। बघा, पेरणीचा अंदाज मी ह्यावर्षी दिलेलाच नव्हता, फक्त आता पेरणीचा अंदाज मी कालपासून देतो आहे, कारण ही परिस्थिती ही अशी होणार होती ही मला 1 महिन्यापूर्वीच अंदाजामध्ये माझ्या होते। ही अशी परिस्थिती झाल्याच्या नंतर
शेतकरी किती खूप ह्यावर्षी खूप शेतकऱ्याचं पीक खूप वाया गेलेलं आहे आणि या बियाण्यामध्ये शेतकरी खूप ह्याच्यामध्ये हे झाले. त्यामुळे आपण यावर्षी पेरणीचा अंदाज दिलेलाच नव्हता आणि ही परिस्थिती होणार हे आपल्याला 100% माहीत होतं. फक्त आपले अंदाज तुम्ही आपल्या मित्रांना, गावातील ग्रुपला किंवा पाहुणेरावळ्यांना यांना सुद्धा शेअर करा, कारण आपले अंदाज हे अचूक असतात, सांगायची गरज नाही. आता 2 फेब्रुवारीमध्ये सांगतो तुम्हाला, ते फेब्रुवारीमध्ये सर्वांचे अंदाज होते 1, 2, 3 फेब्रुवारी सर्वांचे अंदाज होते की पाऊस येणार. पण त्यावेळेस माझा अंदाज होता की पाऊस येणार नाही. त्यावेळेस सुद्धा मी सर्वांच्या विपरीत अंदाज देऊन आश्चर्यचकित केलेले होते शेतकरी मित्रांनो. त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की पाऊस येणार नाही. अगदी 1, 2, 3, 4 फेब्रुवारीला पाऊस अजिबात आलेला नव्हता, कुठेही महाराष्ट्रामध्ये थेंब आलेला नव्हता. पण सर्व यूट्यूबवर असेल किंवा कुठल्याही मीडियावर फॉर्मवर जर पाहिलं तर 1, 2, 3, 4 फेब्रुवारीला सर्वदूर बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम ते जोरदार पाऊस सांगत होते. पण त्यावेळेस आपण अंदाजामध्ये ठाम होतो आणि तो पण अंदाज आपण एका महिन्यापूर्वीपासून तर पावसाचं 1, 2, 3, 4 फेब्रुवारीपर्यंत आपण सांगितलं होतं की पाऊस येणार नाही आणि अगदी पण तो पण अंदाज आपला विपरीत अंदाज, सर्वांचा विपरीत अंदाज आपण आश्चर्यचकित करणार अंदाज अचूक करून दाखवला. आणि हे पण अंदाजामध्ये बऱ्याच जणांच्या अंदाजामध्ये पाऊस नव्हता, जेणेकरून 20 तारखेपर्यंत सुद्धा पाऊस सांगत नव्हते, कारण म्हणत होते तुरळक ठिकाणी पेरणी करू शकता असे अंदाज होते. तुम्ही लक्षात घ्या आणि खऱ्याला तुम्ही किंमत द्या, फक्त खऱ्या व्यक्तीला, ज्याच्याकडे ह्यूज जास्त येतं, जो फक्त बोलण्यामध्ये पटा येतं त्याला तुम्ही जास्त महत्त्व देता. ही तर तुमच्याकडे चूक आहे मित्रांनो, खरं बोलतो आज तुम्ही. आणि माझे जर चॅनलला तुम्ही चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.